दिवाळी आली अगदी 2च दिवसांवर. काय मग तुमची तयारी झाली का? घर आवरण्यापासून ते कपडे खरेदी, आकाशकंदील कुठला आणायचा का घरीच बनवायचा, रांगोळी कुठली काढायची, लायटिंग कसं करायचं, एक ना एक गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. आणि त्या फराळामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि भरपूर वेळ घेणारा पदार्थ म्हणजे चकली. करणार आहात का? मग बघा हा व्हिडिओ. चकली कशी करायची, आईच्या हातची खमंग खुसखुशीत चकली. आता त्यासाठी लागणारे साहित्य आई सांगेल तुम्हाला. 1 किलो तांदूळ, पाव किलो हरभरा डाळ, पाव किलो फुटाणा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, 2 चमचे साबुदाणा, पाऊण वाटी धणे आणि 4 चमचे जिरे. आता आपण हे सगळे तांदूळ आणि सगळ्या डाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ओल्या फडक्यावर मी वाळत टाकते आहे. चांगले फॅन खाली हे वाळत ठेवायचे आणि चांगले वाळवून झाले की मग मी तव्यात भाजायला घेणार आहे. हे तांदूळ, हरभरा डाळ, उडदाची डाळ आणि मूग डाळ हे स्वच्छ फडक्यावर मी वाळत टाकते आहे. आणि आता हे वाळले की मी लगेचच भाजायला घेणार आहे. मुगाची डाळ हे सगळं मी स्वच्छ फडक्यावर वाळत टाकले आणि आता हे छान वाळले की लगेचच मी भाजायला घेते. आता मी तांदूळ भाजून घेते कढईमध्ये. मंद आचेवर सगळे भाजून घ्यायचं, मध्यम ते मंद आचेवर, जास्ती मोठ्या गॅसवर नाही भाजायचं. आता असं बदामी रंगावर सगळे तांदूळ भाजून घ्यायचे. आता हे सगळे होत आलेत, आता हे झालेलेच आहेत. आता हे मी काढते आणि दुसरा घाणा भाजून घेते. आता हे सुद्धा छान भाजून झालेले आहेत तांदूळ. आता हरभरा डाळ भाजून घेते. त्यातला ओलसरपणा जाण्यासाठी सगळ्या डाळी ह्या ओलसर वाळलेलं असलं तरी थोडं भाजून घेतलं की खमंगपणा येतो आणि खमंग भाजलं की चव येते चकलीला, एक चांगली खुसखुशीत व्हायला थोडी मदत होते. म्हणून सगळ्या डाळी तांदूळ भाजून घ्यायचे. उडदाची डाळ पण लालसर होईस्तोवर छान खमंग त्याचा वास सुटतो छान आणि त्याला छान लालसरपणा येतो तोपर्यंत ते भाजायचे. हे बघा कशी छान भाजली आहे. आता ही मी काढून घेते. मूग डाळ लालसर अशी भाजून घ्यायची. भाजून घेतली. आता ही फुटाणा डाळ सुद्धा थोडीशी 2 मिनटं छान भाजून घेते, म्हणजे त्यातला थोडासा जर ओलसरपणा असेल तर तो निघून जातो. आता हे पोहे मोठ्या वाटीने 1 वाटी पोहे घेतले होते, ते पण मी छान भाजून घेते चुरचुरीत होईस्तोवर. हे बघा आता कसं चुरचुरीत झाले. चुरचुरी होईस्तर भाजले की त्यातला ओलसरपणा निघून जातो. आता हे झाल्यानंतर साबुदाणा मी भाजणार आहे. साबुदाणा काही जास्ती नाही, लगेचच होतो तो. 2 मिनटं मी तो साबुदाणा भाजून घेते. 1 किलो तांदळाला अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतात. मी पाव किलो हरभरा डाळ आणि पाव किलो फुटाणा डाळ घेतली, त्याच्यामुळं चकली छान होते. आता हे धणे आणि जिरे दोन्ही मला भाजायचे आहेत. आधी धणे भाजून घेते, खमंग धणे भाजते.
हे बघा, सगळे मी धान्य भाजून घेतलेले आहेत. आता हे गार झाले की मी गिरणीतनं दळून आणते आणि मग आपण छान चकली बनवू. मी आता हे काल भाजलेली भाजणी सगळी आज दळून आणली आहे. ती जवळजवळ 2.5 ते 3 किलो झालेली आहे. मी मोजून पाहिली तर माझ्याकडे 1 किलोचं जे डबा आहे ह्या डब्याने 3 किलो झाली. 3 डबे झाली. तर ते मी आता त्यातली निम्मीच घेणार आहे, निम्म्याचीच करणार आहे. तर त्याचंच मी प्रमाण सांगेन. तर एक डबा मी हा आता भरून घेते, अजून अर्धा घेते. माझा हा 1 किलोचा डबा आहे प्लॅस्टिकचा. अर्धा घेते. तुम्हाला हवे असेल तुम्ही सगळं करू शकता, पण मी 1.5 किलोचीच करणार आहे. म्हणजे 1.5 डबा घेतला आहे, त्याचीच चकली करणार आहे. तर हे बाकीचं पीठ मी तसंच ठेवते. आणि आता तुम्हाला साहित्य सांगते. तीळ मी जवळजवळ पाऊण वाटी घेतले, लागतील तसे घालेन. ओवा 2 चमचे ओवा, मीठ, तिखट, हळद आणि तेल अर्धी वाटी, 1 पळी किंवा अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. आता मी 1 तांब्याभर पाणी गरम करत ठेवते. हे पाणी चांगलं उकळलं की मग आता आधी तीळ घालते. थोडे तीळ मी बाजूला ठेवले. मीठ प्रत्येकाने आपापल्या अंदाजाप्रमाणे घालायचे, पण ओवा आधी घालून घेते. हातावर चांगला चोळून घालते. तीळ आणि ओवा आपल्या आवडीनुसार घाला. मला जरा जास्ती आवडतो म्हणून मी तीळ आणि ओवा जरा थोडा जास्ती घालते. मीठ, तिखट, तुमच्याकडे तिखट थोडी आवडते म्हणून मी जास्ती घालते. तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या कमी जर लागत असेल, तुमच्याकडं आळणी करायचं असेल तर तुम्ही कमी तिखट घालू शकता. आणि मीठ घालते. हळद जास्ती घालायची नाही, थोडीच घालायची, नाहीतर मग ते फार लालसर होतात चकल्या. तर सगळं कालवून घेते. आता कालवून मी तेल गरम करत ठेवणार आहे. आधी सगळं हलवून घेते. आता कढईमध्ये तेल सगळं चांगलं कडवून घेते. काही जण लोणी पण घालतात, लोण्याने पण खुसखुशीत होते. हे सगळं हलवून घेते. गरम असल्यामुळं आधी चमच्याने घेते, नंतर हाताने सगळं असं चांगलं कालवून घेते. सगळी भाजणी खमंग भाजल्यामुळं चकली छान होते. काही जण न भाजताही दळून आणतात, पण मग त्याला मोहन जास्ती घालावं लागतं. आपण यात फुटाण्याची डाळ घातलेली असल्यामुळं मोहन थोडं कमी घातलं तरी चालू शकतं, छान होतात. हे पाणी थोडं थोडं घालून मी हलवून घेते चांगलं. घरोघरी चकल्या करतातच, पण मी माझी पद्धत माझ्या पद्धतीनं कशा करते ते मला तुम्हाला दाखवावंसं वाटलं, म्हणून मी आज तुम्हाला करणार आहे तर दाखवते आहे. तुम्ही बघा, करून बघा एकदा,
कशा होतात माझ्या पद्धती. आता हे खूप गरम आहे, त्यामुळं तुम्हाला जर हवं असेल तर थोडं पाणी घालून तुम्ही आणखीन मळून घेऊ शकता चांगलं खसखशीत. काही जण तसंही करतात, पूर्ण मळून घेतात, पण मी आत्ता हे असंच झाकून ठेवते कारण गरम पाणी घातलेलं असल्यामुळं. आता हे 2 तास चांगलं त्यात सगळं मुरू द्यायचं. 2 तासांनी आता चकली करूया. तापत ठेवलेलं आहे आणि आता मी थोडं पाणी घालून चांगलं खसखशीत मळून घेते. थोडं थोडं पाणी घालून मळायचं, जसं लागेल तसं असं पाणी घालून खसखशीत मळून घेतलं की मग आपल्याला चकल्या करायला सोपं पडतं. त्यामुळे मी आधी चांगलं मळून घेते. 2 तास मुरत ठेवल्यामुळं पीठ चांगलं फुगतं आणि त्याच्यात सगळे जिन्नस चांगले मुरले जातात, म्हणून झाकून ठेवायचं 2 तास. आणि आता मी थोडा थोडा घाणा घेऊन मळणार आहे. थोडं पाणी घालून मळून घेतलं. आता यातला थोडा घाणा घेते आणि बाकीचं पीठ झाकून ठेवते. लागेल तसं थोडं थोडं घेऊन भाकरी कशी आपण भाकरीला कसं मळतो खसाखस, तसं खसखशीत मळून घ्यायचं, म्हणजे करायला बरं पडतं. आणि आता मी सोऱ्यामध्ये घालून चकली पाडते. एकसारख्या चकल्या तुम्ही तुमच्या चकलीचा आकार तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करू शकता, मोठ्या लहान. आता मी पहिला घाणा टाकते. आणि तेलात टाकल्या टाकल्या उलटायचं नाही, जरा सेट होऊ द्यायचं आणि मग उलटायचं. फार मोठ्या गॅसवर नाही करायच्या कारण आतनं कच्च्या राहू शकतात. थोडंसं मध्यम किंवा मंद आचेवर तळा. आलटून पालटून चांगल्या आतून बाहेरून चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत. कुणाला लालसर हवं असेल लालसर काढू शकता. चांगल्या हे बघा अशा ह्याच्या मी तळून काढते. झालेले आहेत. आता मी दुसरा घाणा टाकते आणि सगळ्या झाल्या की मग मी तुम्हाला दाखवीन पूर्ण कशा होतात ते. आता मी करून घेते सगळ्या चकल्या. हे पहा किती छान झाल्या चकल्या. बघा अशी नळी पडली पाहिजे चकलीला, म्हणजे चकली परफेक्ट झाली आणि खुसखुशीत झाली हे समजावं. चकलीचा छान तुकडा पडतोय मग चकली होती. तुम्ही पण करून बघा एकदा. दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.